नमस्कार रसिक श्रोते हो. काय झालं पुन्हा पुढे बेट्टीचं हे ऐकायला तुम्ही खूप उत्सुक असाल ना. बेट्टी मुडीच्या तावडीतून तर सुटली. तिला एक सद्गृहस्थ पण भेटला आहे की जो तिला इराणच्या बाहेर सुखरूप नेईल, अमेरिकेला पोचवेल असं वचन तर देतोय. बघूया आपण आता पुढे काय झालं. आपण वाचत आहोत नॉट विदाउट माय डॉटर, लेखिका बेट्टी महमूदी, सहलेखक विलियम हॉफर, मराठी अनुवाद लीना सोहोनी. ऐकूया. अमाल दुपारी परत आला. 12,000 अमेरिकन डॉलर्सला सौदा पटला होता. अमालने मला खूप धीर दिला. घाबरू नका, ते लोक चांगले आहेत, विश्वासू आहेत. तुम्हाला ते काही धोका देणार नाहीत. मला जर त्यांची खात्री नसती तर मी तुम्हाला त्यांच्याबरोबर पाठवलंच नसतं. आणखीन एक रात्र अनिश्चिततेची. झोप लागणं शक्यच नव्हतं. महातोप माझ्या कुशीत निर्धास्त झोपली होती. मी मात्र आता झोपायचं ते एकदम मायदेशी पोचल्यावर, नाहीतर पोचण्याचा प्रयत्न करता करता वाटेत कुठेतरी चिरनिद्रा. शुक्रवारी सकाळी अमाल परत भरपूर नाश्ता बरोबर घेऊन आला आणि महातोबला थोडी खेळणी, खाऊ, गरम पांघरुणं, माझ्याकरता गोशा, महातोबकरता पण बुरखा. माझं रात्रंदिवस काम चाललं आहे. अमाल म्हणाला. काम अवघड आहे, कारण बऱ्याच संबंधितांकडे फोन नाही आहे. आम्ही कधी निघायचं ते आत्ताच सांगणं कठीण आहे. एक करा, आज घराबाहेर जाऊन जवळच्या बूथमधून तुमच्या नवऱ्याला फोन करा. मी नंतर दुपारी येऊन महातोबपाशी थांबेन, तेव्हा बाहेर पडून फोन करा. इथून करणं धोक्याचं आहे. तुम्हाला मी त्याच्याशी काय बोलायचं ते लिहून देईन. हो, मी म्हणाले. माझा अमालवर गाढ विश्वास होता. महातोबही त्याच्यापाशी थोडा वेळ राहायला आनंदाने तयार झाली होती. दुपारी मी बाहेर पडले. प्रत्येक माणूस संशयाने माझ्याचकडे बघतोय असा मला भास होत होता. गेल्या 1.5 वर्षात पहिल्यांदाच बुरख्याबद्दल मी देवाचे आभार मानले. तोंड लपवायची तर सोय होती. फोन बूथमध्ये शिरून थरथरणाऱ्या हातांनी मी नंबर फिरवला. माजिदने फोन उचलला. तू कुठे आहेस, तो म्हणाला. त्याच्याकडे दुर्लक्ष करून मी म्हणाले, मुडी कुठे आहे, मला फक्त त्याच्याशीच बोलायचं आहे. तो विमानतळावर गेलाय. परत कधी येईल? 3 तासांनी. बेटी, तू ताबडतोब घरी ये, मुडीला तुझ्याशी बोलायचं आहे. ठीक आहे, उद्या मी आणि महातोब घरी येऊ, पण आम्ही माझ्या वकिलाला घेऊन येऊ. आम्ही फक्त मुडीशी बोलू, दुसरं कुणीही तिथे असता कामा नये. मुडीला सांग मी 11 ते 12च्या दरम्यान किंवा संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान येईन. माझ्या वकिलाला तेवढाच वेळ रिकामा आहे. मग सकाळी 11 ते 12मध्येच ये, माजिद म्हणाला. उद्या मुडीने दवाखाना मुद्दाम बंद ठेवला आहे, पण वकिलाला प्लीज आणू नकोस. मग मी पण नाही येत. महातोबला घेऊन ये, वकील आणू नकोस. मी थांबतो. आपण काहीतरी समझोता करूया, माजिद अजिजेने म्हणाला. ते शक्य नाही. मुडीने यापूर्वी माझा घात केला आहे, मला कोंडून मारहाण केली आहे. त्यावेळेला तू आणि इतर कुठल्याही नातेवाईकांनी मला मदत केली नाही. आता तसं होणार नाही, मी शब्द देतो. मी अत्यंत उपरोधाने म्हटलं, शब्द? तुझा शब्द मुळीच नको आहे मला. मुडीला नीट निरोप सांग म्हणजे झालं. फोन ठेवल्यावर मी लटपटत्या पायांनी तिथेच उभी राहिले. मुडी विमानतळावर का गेला होता हे उघडच होतं. स्विस एअरच्या ऑफिसातून
त्याला आधी माझा इराणी पासपोर्ट ताब्यात घ्यायचा होता. रस्त्यावर येऊन मी घरी निघाले. काळजात धडधड होत होती. पाऊल टाकताना थरथरत होतं. खूप उघडं उघडं पोरकं वाटत होतं. पण शेवटी विचार केला, काय व्हायचं असेल ते होईल. संकटं येतील ना, येऊ देत. आधी काय कमी संकट आली, त्याचा केलाच ना सामना. माझं सर्वस्व लुटून, माझी मुलगी हिरावून, माझ्यावर अगणित शारीरिक आणि मानसिक अत्याचार करून मुडीने आता आणखीन काही करायचं शिल्लक ठेवलंच नव्हतं. आणि परत गेले असते तर नक्की खून केला असता त्याने माझा. मग आता घाबरायचं कशाला. फोन करून घरात परतले तर अमान म्हणाला, तुम्हाला आज रात्रीच निघावं लागेल. मग त्याने एक नकाशा जमिनीवर पसरला आणि आमच्या जाण्याचा मार्ग मला नीट दाखवला. टाब्रिजपर्यंत मोटारने व नंतर डोंगराळ भागातून जमेल तसं सरहद्दीपर्यंत पोचायचं होतं. कुर्द लोकांचे आधी शहाच्या व आता अयातुल्लाच्या सरकारशी चांगलंच वैमनस्य होतं. त्यामुळे कुर्द बंडखोरांनी आम्हाला मदत मिळणार होती. मात्र त्यांच्याशी आपण होऊन एक अक्षरही बोलायचं नाही. माझ्याबद्दल तर काहीच सांगायचं नाही. तुम्ही अमेरिकन आहात हेही बोलायचं नाही. काहीही माहिती द्यायची नाही. कळलं? चोरट्या मालाची आयात करणारी टोळी एका रेडक्रॉस ॲम्ब्युलन्समधून आम्हाला सरहद्दी पार पोचवणार होती. एकदा तुर्कस्तानातील व्हॅन नामक शहरात आम्हाला त्यांनी सोडलं की पुढचा आमचा आम्ही बघायचं होतं. सरहद्द ओलांडताना विलक्षण खबरदारी घ्यावी लागणार होती. ठिकठिकाणी चेकनाकी होती. ती टाळून तुर्कस्तानमध्ये बेकायदेशीर मार्गाने आम्ही पोचणार होतो. नंतर तुर्कस्तानमधील अधिकाऱ्यांना आमच्या पासपोर्टवर आत शिरतानाचा शिक्का नसल्याचे बघून संशय आला असता. अर्थात जरी तुर्कस्तानात आम्हाला कोणी पकडलं असतं तरी इराणमध्ये परत पाठवलं नसतं हे नक्की. व्हॅन गावी पोचल्यावर आम्ही बस घेऊन तुर्कस्तानची राजधानी अंकारा इथे पोचायचं होतं. तिथे गेल्यावर सरळ अमेरिकन एम्बसीत जाऊन थडकायचं होतं. अमालने मला मूठभर नाणी दिली. वाटेत जिथून जमेल तिथून बूथवरून मला फोन करत राहा. मात्र फोनवर फार जपून बोलायचं. आणि तो 1 मिनिट विचार करून म्हणाला, एस्फाहान. एस्फाहान हे नाव लक्षात ठेव. हे इराणमधीलच एका गावाचं नाव होतं. पण आम्ही अंकारासाठी सांकेतिक भाषेत ते नाव ठरवलं होतं. मी अंकाराला पोचल्यावर एस्फाहानला सुखरूप पोचल्याचा अमालला फोन करायचा होता. अमाल निघाला. तो जाऊ नये, आणखीन थांबावा असं मला वाटत होतं. त्याच्या सहवासात खूप बरं वाटायचं. धीर यायचा. भीती पळून जायची. पण त्याला खूप कामं होती. आज माझा इराणमधला शेवटचा शुक्रवार. मी मनापासून अल्लाची प्रार्थना केली. अखेर जाण्याची तयारी करायला मी उठले. नाही म्हणता म्हणता मी केवढं थोरलं सामान बरोबर न्यायला गोळा केलं होतं. भिंतीवर लावण्याचा शोभेचा इराणी गालिचा, केवढं अवजड धूळ. माझं मन त्यात गुंतलं होतं. पण मी मोह आवरला. माझे सोन्याचे दागिने ते तेवढे घेतले. संकटात पैसे करायला उपयोगी पडतील. केशराची पाकिटं इथेच ठेवून जावी. महातोबला एक नाईट गाऊन आणि माझे थोडे कपडे तेवढंच घेतलं. महातोबने रंगीत पेन्सिली आणि खाऊची पुडकी घेतली. आता आम्ही प्रवासाला सिद्ध होतो. 6 वाजता अमालचा फोन आला. 7 वाजता आम्ही निघणार. फक्त 1 तासाने. पण अजूनही माझ्या मनात धाकधूक होती. हातातोंडाशी आलेला घास जाणार तर नाही.
देवा, देवा तेवढी कृपा कर, आमच्याबरोबर सतत राहा. मला जरी काही झालं तरी माझ्या बाळाची काळजी घे. 7ला 10 कमी असताना अमाल 2 परक्या माणसांना घेऊन आला. दोघे वयाने तरुणच होते, 30च्या जवळपास. एक जीन पॅन्ट व जॅकेट घातलेला, तर दुसरा दाढीवाला कोट घातलेला. दोघेही भेटताच लगेच हसले. वेळ अजिबात नव्हता. मी व महातोबने गोशा, बुरखा इत्यादी सगळं चढवलं. आज परत एकदा त्या वेशाचा मला खूप आधार वाटला. मी अमालचा निरोप घ्यायला वळले आणि अचानक आमचे दोघांचे कंठ दाटून आले. मला एक शब्दही बोलवेना. आता आम्ही परत भेटणार नव्हतो. तुम्हाला खरोखर इथून सुटून जायचं आहे ना, त्याने विचारलं. हो, जायचं आहे, खरंच जायचं आहे, मी म्हणाले. अमालच्या डोळ्यात पाणी चमकलं. तो रुद्ध कंठाने महातोबला जवळ घेऊन म्हणाला, तुम्ही दोघी मला खूप खूप आवडता. मला खूप आठवण येईल तुमची. महातोब, तुझी मम्मी फार फार चांगली आहे, अगदी जगावेगळी आहे. काळजी घे तिची. हो, ती प्रौढपणे म्हणाली. अमाल, तुम्ही आमच्याकरता जे जे काही केलं त्याची परतफेड खरं तर मला कधीच करता येणार नाही. मी अमेरिकेला पोचता क्षणी तुमचे $12,000 पाठवून देईन. हो, तो म्हणाला. आणि त्याशिवाय आणखीन काहीतरी तुम्हाला द्यायची माझी मनापासून इच्छा आहे. काय देऊ, मी विचारलं. तो हसला. त्याने भेदरलेल्या महातोबचा गालगुच्चा घेतला. हे जे घाबरलेलं कोकरू आहे ना, त्याच्या ओठावर जेव्हा हसू फुटेल तेव्हा मला सगळं काही मिळेल, तो म्हणाला. नंतर त्याने जवळ येऊन माझा बुरखा बाजूला केला आणि माझ्या गालावर अलगद अगदी पुसट ओठ टेकले व झटकन बाजूला झाला. आता निघा. मी आणि महातोब दारातून बाहेर पडलो. जीन व जॅकेटवाला माणूस आमच्याबरोबर निघाला. दुसरा अमालबरोबर मागे राहिला. रस्त्याच्या कडेला एक अगदी फालतू दिसणारी मोटार होती. त्यात त्याने आम्हाला बसवलं. महातोब माझ्या मांडीवर. अंधारात नवख्या रस्त्याने आम्ही निघालो. कुठे जायचं माहीत नाही. देवाच्या मनात असेल तसं होईल. पण खिडकीच्या काचेतून बाहेरच्या गर्दीकडे बघताना माझ्या मनात विचार आला, आम्ही जन्मभर या देशात राहावं असं देवाच्या नक्कीच मनात नसणार. मी चेहऱ्यावरचा बुरखा घट्ट पकडून धरला. अर्धा तास आम्ही जात होतो. आमच्या घराच्या दिशेनेच. अचानक ड्रायव्हरने ब्रेक दाबून गाडी गल्लीत घातली. चल लवकर, जोरात, जॅकेटवाला दबल्या आवाजात ओरडला. थोड्या वेळाने गाडी कडेला थांबली. आम्हाला उतरवून दुसऱ्या गाडीत कोंबलं. आत आणखीन बरीच माणसं बसलेली होती. ही गाडी निघाली. जॅकेटवाला मागे राहिला. तो आता आमच्याबरोबर येणार नव्हता. मी आणि महातोब पुढे ड्रायव्हरच्या शेजारी बसलो होतो. तोही तरुणच होता. आमच्याजवळ एक 10-12 वर्षाचा मुलगा व एक म्हातारा होता. मागच्या सीटवर एक महातोब एवढी मुलगी व एक बाई होती. ते सगळे फारसीत बोलत होते, पण एकाच कुटुंबातले असावेत. आत्ता लक्षात आलं, आम्ही सगळे एकाच कुटुंबातले लोक म्हणून प्रवास करत होतो. ते लोक कोण होते? त्यांना आमच्याबद्दल नक्की काय काय ठाऊक होतं? तेही आमच्यासारखेच सुटकेच्या प्रयत्नात होते का? आता गाडी गावाबाहेरील रस्त्याला लागली होती. वाटेत एक पोलीस चौकी लागली. आमची गाडी थांबवून एका पोलीस इन्स्पेक्टरने बंदूक रोखून आत पाहिलं. आम्ही सगळे खरंच एका कुटुंबातले आहोत आणि अनेक जण एका गाडीत भरून शुक्रवारी रात्रीचे फिरायला चाललो आहोत असं त्याला वाटलं. त्याने आम्हाला जाऊ दिलं.
एकदा एक्सप्रेस वेला लागल्यानंतर मात्र आमची गाडी तुफान वेगाने धावू लागली. गाडीच्या मागच्या सीटवर बसलेली बाई मोडक्या तोडक्या इंग्रजीत आणि फारसीत माझ्याशी संभाषण करण्याचा प्रयत्न करू लागली. पण मला अमालचं बोलणं आठवलं. मी आपल्याला तिचं बोलणं समजतच नाही आहे असं दाखवलं आणि झोप लागल्याचं नाटक केलं. पण झोप लागणं कठीण होतं. एकेका मिनिटाला आम्ही सरहद्दीच्या जवळ पोचत होतो. गाडीत सगळेच पेंगत होते. मी किलकिलत्या डोळ्यांनी बाहेर बघत होते. वाटेत कजवीन, टाकिस्तान, झियाबाद अशी गावं लागली. मध्यरात्र उलटून गेली. गाडी जंगलातून चालली होती. झियाबाद व झांजांच्या मध्ये कुठेतरी ड्रायव्हरने गाडी थांबवली. आम्ही एका पेट्रोल पंपापाशी आलो होतो. बाजूला एक खोपटं होतं. ते बहुधा रेस्टॉरंट असावं. सगळे प्रवासी चहा पाण्यासाठी खाली उतरले. ते मला आत बोलवत होते, पण पोलिसांच्या भीतीने मी उतरण्याचं धाडस केलं नाही. माझ्या मांडीवर महातोब गाढ झोपली होती, त्यामुळे मला उतरता येणार नाही असं त्यांना खुणेनेच सांगितलं. प्रवाशांना चहापाण्यात बऱ्याच वेळ लागला. हॉटेलसमोर आणखीनही बऱ्याच गाड्या एव्हाना येऊन थांबल्या होत्या. महातोब किती शांतपणे झोपली होती. मला का नाही अशी झोप लागत? डोळे उघडले की एकदम अमेरिकेतच असावं. अखेर एक माणूस परत आला. त्याने माझ्याकरता कॉफीचा एक वाफाळता गरम गरम कप आणला होता. मला आश्चर्य वाटलं आणि आनंद झाला. थोड्याच वेळात सगळे परत आले आणि आम्ही निघालो. बाहेर बर्फाची भुरभुर सुरू झाली. वादळ आणि वारा, पण त्याला न जुमानता आमची गाडी अतिशय वेगाने वाटेल तशी धावत सुटली होती. आम्ही सगळे जीव मुठीत धरून बसलो होतो. पोलिसांच्या तावडीतून जगलो वाचलो तरी या वादळात अपघाती मरण नशिबाला यायचं. पण अत्यंत थकल्यामुळे त्याही परिस्थितीत मला अधूनमधून डुलकी लागू लागली. मी जरा डोळे उघडले की शेजारची बाई परत बोलायचा प्रयत्न करायची. इराण अगदी वाईट आहे. आम्हाला खरं तर अमेरिकेलाच जायचं आहे, पण व्हिसाच मिळत नाही ना. असं काय काय. पण मी काहीही कळत नसल्याचं नाटक करून समोर बघत राहिले. महातोबला सुद्धा खुणेने गप्प बसवलं. ताबरीज गाव जवळ आलं आणि एका चेक नाक्यावर आमच्या गाडीला थांबवण्यात आलं. समोर पुष्कळ बंदूकधारी सोल्जर होते. ते बऱ्याच गाड्यांना हात करून जाऊ द्यायचे आणि मध्येच एखादी गाडी तपासण्यासाठी थांबवायचे. नेमकी आमची गाडी त्यांनी थांबवली. मी श्वास रोखून धरला. माझ्याकडे फक्त आमचे दोघींचे अमेरिकन पासपोर्ट होते. त्याचा इथे काहीच उपयोग नव्हता. ते आम्हाला शोधत असतील का? पण एक सोल्जर आमच्या ड्रायव्हरशी काहीतरी बोलला आणि आम्हाला सोडण्यात आलं. थोड्या वेळाने आम्ही ताबरीज गावात शिरलो. हे गाव तेहरानपेक्षा छोटं पण टुमदार होतं. इथेही जागोजागी पासदार पोलीस दिसत होते, पण तरीही इथली जनता जास्त सुखात आणि स्वातंत्र्यात असल्यासारखी भासत होती. ड्रायव्हरने आमची गाडी एका गल्लीत आणून थांबवली. गाडीतील बाईने आमच्याजवळ बसलेल्या मुलाला गाडीतून खाली उतरायला सांगितलं. मला तसं मोडकं तोडकं फारसी येत असल्याने मला एवढं समजलं की तो मुलगा आपल्या मावशीकडे चालला होता आणि त्याने आपल्या मावशीपाशी माझं किंवा महातोबचा विषयही काढायचा नाही, उल्लेखही करायचा नाही असं ती त्याला बजावत होती. तो मुलगा उतरला आणि गेला, पण तो 5व्या मिनिटालाच परत आला. त्याची मावशी घरी नव्हती. मग ती बाई गाडीतून उतरली आणि त्या मुलाबरोबर समोरच्या बोळ्यात शिरली. ती गेली आणि मला त्या पुरुषांबरोबर गाडीत बसायची भीती वाटू लागली. नाही म्हटलं तरी त्या स्त्रीचा मला आधार होता.
महातोबाई अस्वस्थ होऊन कळू लागली. तिच्या अंगात कणकण होती. तिला मळमळू लागलं. रस्त्याच्या कडेच्या गटारात उलटी केल्यावर तिला जरा बरं वाटू लागलं. आम्ही बराच वेळ थांबल्यानंतर शेवटी ती बाई एकटी परत आली. त्या मुलाची मावशी म्हणे घरातच होती, पण त्या मुलाने दरवाजा खटखटावलेला तिला ऐकूच आला नव्हता. बाई गाडीत बसली आणि आम्ही पुढे निघालो. अवघ्या 2 मिनिटात आम्ही एका मोठ्या चौकात आलो. तिथे ट्रॅफिक पोलीस रहदारीचं नियंत्रण करत उभा होता. गंमत म्हणजे ड्रायव्हरने आमची गाडी त्याच्या समोरच नेऊन उभी केली. एका माणसाने गाडीचं दार आतून उघडलं. ती बाई झुतबाश झुतबाश, चला लवकर, असं आम्हाला कुजबुजली व मला व महातोबला आमच्या गाडीच्या मागच्या बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या गाडीत बसवण्यात आलं. इकडे पहिल्या गाडीच्या ड्रायव्हरचा आणि त्या पोलिसाचा वाद चांगलाच रंगात आला होता. तो गाडी भलत्या जागी थांबवल्याबद्दल ड्रायव्हरला ओरडत होता. मला वाटतं हे सगळं मुद्दाम त्या ड्रायव्हरने घडवून आणलं होतं, आमच्या दोघींकडे कुणाचंही लक्ष जाऊ नये म्हणून. दुसऱ्या गाडीत आमच्या मागोमाग नवरा, बायको आणि मुलगी घुसली आणि आम्ही सुसाटत निघालो. आता ती बाई माझ्या कानात कुजबुजली, या गाडीच्या ड्रायव्हरशी एक अक्षरही बोलू नका. तुम्ही अमेरिकन आहात हे त्याला कळू देऊ नका. तो ड्रायव्हर तसा भला माणूस वाटत होता, पण आपण एका मोठ्या आंतरराष्ट्रीय नाटकात सहभागी आहोत याची त्याला कल्पना नसावी. त्याचं काम फक्त आम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन पोचवायचं एवढंच असावं. ताबरीच्या अनेक गल्ल्याबोळ्यातून आम्हाला जावं लागलं. युद्धाच्या, सर्वनाशाच्या खुणा जागोजागी होत्या. जागोजागी सैनिकांची गस्त, बंदुकांच्या गोळ्यांनी चाळणी झालेल्या इमारती. थोड्या वेळाने आमची गाडी एका पिकअप ट्रकच्या मागे थांबली. ट्रकमध्ये 2 माणसं बसली होती. त्यापैकी ड्रायव्हरच्या जागी बसलेला माणूस उतरून आमच्या गाडीपाशी आला. तो आमच्या ड्रायव्हरशी एका वेगळ्याच भाषेत बोलला. बहुधा ती तुर्की भाषा असावी. मग तो माणूस ट्रकमध्ये जाऊन बसला आणि ट्रक निघून गेला. आमची गाडी ट्रकच्या मागे धावू लागली, पण थोड्याच वेळात ट्रक दिसेनाशी झाली. नंतरचा थोडा वेळ आम्ही गावात उगीचच गोल 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 घिरट्या घालू लागलो. इतका वेळ का लागत होता? काय चाललं होतं? आज शनिवार होता. आज मी माझ्या वकिलाला घेऊन येईन असा मुडीला निरोप पाठवला होता. तो माझी वाट किती वेळ बघेल? मी त्याला फसवलं आहे हे त्याच्या कधी लक्षात येईल? तो पोलिसात कधी जाईल? का एव्हाना गेलाही असेल? आणि अमाल, त्याला फोन करायला जमलंच नव्हतं मला. तो काळजी करत असेल. मिशिगनमध्ये जो आणि जॉन काय करत असतील? मुडी त्यांना फोन करेल का? डॅडींची काही बातमी कळवायला त्यांनी मुडीला फोन केला असेल. मुडी त्यांना काय सांगेल? त्यांना माझी आणि महातोबची काळजी वाटेल असं काही सांगेल का? माझ्या कुटुंबियांच्या नशिबात 3 अंत्ययात्रा होत्या का? आम्ही कधी पुढे जाऊन पोचणार होतो? मला जोरात किंचाळावंसं वाटलं. अखेर आम्ही गाव सोडलं आणि पश्चिमेकडच्या हायवेला लागलो. बरंच अंतर गेल्यावर दुपारी एका आड रस्त्याला एका रिकाम्या घरापाशी गाडी थांबली. लगेच आमच्या मागोमाग एक ट्रक थांबला. सकाळचाच. मला आणि महातोबला उतरून ट्रकमध्ये बसवलं आणि गाडी निघून गेली. आता आम्ही दोघीही नव्या माणसाबरोबर. या ड्रायव्हरच्या चेहऱ्याकडे पाहून मला भीती वाटली. त्याच्या शेजारी बसलेला दुसरा माणूस जरा बरा दिसत होता. ट्रक निघाल्यावरती तो हसून म्हणाला, माझं नाव मोहसीन. थोडं पुढे गेल्यावर आम्ही एका खेड्यात शिरलो. छोट्या झोपड्या, गल्ल्या,
रस्त्यावर त्या तसल्या कडाक्याच्या थंडीतही खेळणारी भागडणारी मुलं, अंगावर पुरेसे कपडे पण नाहीत. अचानक आम्ही एका पत्र्याच्या झोपडीजवळ उतरलो. मोहसिनने आम्हाला आत नेलं. आत जमिनीवर रंगीबेरंगी तुकडे जोडून शिवलेल्या सुरेख गोधड्या पडल्या होत्या. मी महातोबला कानात सांगितलं, तुला फारसी समजतं असं चेहऱ्यावर दाखवू नकोस. नुसतं बोलणं ऐक त्यांचं, पण मी विचारल्याखेरीज मला काहीही समजावून सांगू नकोस. अगदी गप्प बैस. आत आणखीन माणसं होती. एकाने स्टोव्ह पेटवला. दुसऱ्याने आम्हाला गुंडाळायला उबदार पांघरून दिलं. बसायला सांगितलं. त्या थंडीत ती दमट पांघरुणं आणि तो मिणमिणता स्टोव्ह याचा खरं तर उभेसाठी काहीही उपयोग नव्हता. आम्ही कुडकुडतच होतो. आम्ही नंतर येतो असं सांगून सगळे निघून गेले. थोड्या वेळाने भडक रंगाचे भरपूर घोळाचे कपडे घालून एक स्त्री आली. ती कुर्दी होती, इराणी नव्हती. तिच्या पाठीला 1 वर्षाचं एक मूल बांधलं होतं. त्या मुलाचा चेहरा आमच्या ट्रक ड्रायव्हरसारखा होता. ते त्याचंच मूल असणार. त्या स्त्रीने थोडा वेळ माझ्याजवळ बसून भाजी निवडली. नंतर दार उघडून बाहेरच्या मातीच्या अंगणात सडा टाकला. नंतर ती आत आली. तिने पसारा आवरायला सुरुवात केली. गोधड्या आणि पांघरुणांच्या घड्या करून एका कोपऱ्यात रचल्या. केरसुणीने केर काढला. ती काम करत असताना अंगणात 2-4 कोंबडीची पिल्लं खेळत होती. ती मध्येच आत घुसली की ती त्यांना केरसुणीने बाहेर हाकलायचे. आता पुढे काय? मोहसिन आणि बाकीचे कधी परत येणार? त्या बाईला आमच्याबद्दल काय वाटत असेल? तिला याची कितपत माहिती असेल? ती आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपलं काम करत होती. मग ती बाहेर गेली. थोड्या वेळाने चीज, ब्रेड आणि चहा आमच्यासाठी घेऊन आली. पण ते सगळं उग्र चवीचं होतं. आमच्या घशाखाली पण उतरेना ते. संध्याकाळ आणखीन कंटाळवाणी होत चालली होती. दोघी कोपऱ्यात निमूटपणे बसून होतो. थंडी आणि भीती दोन्हीमुळे अंगावर शहारे येत होते. कुठून इथे या भलत्या ठिकाणी आलो? चूक तर नाही ना केली असं वाटत होतं. पण आता परतीचे मार्ग बंद होते. आता आमचं भविष्य, आमचं जीवन या टोळीवाल्या लोकांच्या हातात होतं. अगदी असहाय्य होतो आम्ही. त्यांनी जर आमचा घात करायचा ठरवला असता तर? आणखीन कित्येक तासांनी मोहसिन परत आला. त्याला पाहून मला खूप बरं वाटलं. त्याचा चेहरा खूप प्रेमळ होता. त्याच्या नुसत्या सहवासाने मला धीर आला. या पिशवीत काय आहे? त्याने विचारलं. मी त्याच्यासमोर पिशवी रिकामी केली. रंगीत पेन्सिली, थोडे कपडे, दागिने, पैसे, फोनसाठी अमालने दिलेली नाणी, आमचे अमेरिकन पासपोर्ट. बेटामान, हे सगळं माझ्याकडे द्या. मला क्षणभर भीती वाटली. हे सगळं ताब्यात घेऊन हा आम्हाला आता हकलून तर देणार नाही. पण मुकाट्याने मी सगळं त्याच्या हवाली केलं. फक्त वेळ बघण्यासाठी घड्याळ तेवढं त्याच्या परवानगीने माझ्याजवळ ठेवलं. मोहसिनने सगळ्या वस्तू वेगवेगळ्या केल्या. त्यातले कपडे माझ्याकडे सारून म्हणाला, उद्या जाताना यातले जमतील तेवढे सगळे कपडे अंगावर घाला. उरलेले इथेच राहू दे. नंतर त्याने माझी मोत्याची माळ, बांगड्या व नेकलेस उचलून स्वतःच्या खिशात टाकला. त्याला खुश करायला म्हणून माझ्याजवळ थोडं मेकअपचं साहित्य होतं. ते त्याच्या हातात देऊन म्हटलं, हे राहू दे तुमच्या बायकोसाठी. त्याला बायको होती की नाही देव जाणे. नंतर त्याने महातोपच्या वस्तूंमधून तिने बरोबर आणलेलं शाळेचं पुस्तक उचलून खिशात घातलं. तिचे डोळे पाण्याने भरले. माझं पुस्तक, माझं पुस्तक. तो हसून म्हणाला, बेटा उद्या परत दे ना. त्या माणसाचं बोलणं, वागणं गूढ होतं. तो हसून अदबीने बोलत होता,
पण आवाजात हुकूमत होती. मी उद्या येतो असं सांगून तो गेला. नंतर त्या बाईने आत येऊन अंथरुणं घातली. आम्ही अखेर झोपलो. रात्री आणखीन कडाक्याची थंडी पडली. रात्रभर अंगाचं मुटकुळं करून झोपलो आणि पहाटे अंग दुखू लागल्यावर जाग आली. त्या बाईने परत आम्हाला चहा, ब्रेड आणि ते उग्र वासाचं चीज असा नाश्ता दिला. तो आम्ही कसा तरी संपवला. इतक्यात ती एका ताटात एक खाऊ घेऊन आली. वाळवलेल्या सूर्यफुलाच्या बिया या अतिशय चवदार लागतात. त्या बघून महतोब खुश झाली. एका बैठकीत सगळ्या संपवणार ती अशी माझी खात्री होती. पण तिने त्यातल्या अर्ध्या उचलून माझ्याकडे दिल्या आणि म्हणाली, मम्मी या उद्या खायला ठेवूया. परिस्थितीने तिला किती शहाणं करून सोडलं होतं. मग त्या बाईचा स्वयंपाक सुरू झाला. तिने मटणाचा बेत केला होता. स्टोववर शिजत असलेल्या मटणाच्या वासाने आम्हाला अतिशय भूक लागली. एकीकडे ती भाजी निवडत होती. बऱ्याच वेळानंतर स्वयंपाक तयार झाला. तिने आमची पानं मांडली. पानात वाढलं. पहिला घास देखील खायच्या आत मोहसीन उगवला. चला चला, निघा निघा, ताबडतोब निघा, तो म्हणाला. ती बाई पळत बाहेर जाऊन तिने ढिगभर कपडे आणले. माझ्यापाशी येऊन मला उभं करून व्यवस्थित एक एक घोळदार घागरा ती मला नेसवू लागली. ओढणीने माझे डोळे झाकले. मी आता एक कुर्द स्त्री दिसत होते. महतोबला मात्र पूर्वीच्याच बुरख्यात ठेवलं होतं. मोहसीन म्हणाला, आता काही काळ आपल्याला घोड्यावरून प्रवास करावा लागणार आहे. पण माझ्याकडे विजार नाही, मी चढणार कशी? मी म्हणाले. त्याने बाहेर जाऊन एक पुरुषी पॅन्ट आणली. मी ती कशीबशीच अंगात चढवली. त्याने मला व महतोबला मोठे लोकरीचे पायमोजे दिले. ते चढवून भले मोठे बूट घालून आम्ही सिद्ध झालो. चला चला, लवकर चला, तो ओरडला. भरल्या ताटावरून एक घासही न उष्टावता उपाशी पोटीच आम्ही निघालो. बाहेरच्या ट्रकमध्ये बसलो. कालचा तो ड्रायव्हर होताच. लगेच प्रवास सुरू. आम्ही परत कालच्याच रस्त्याने मागे चाललो होतो. मी काळजीत पडले. मोहसीनने मोडक्या तोडक्या फारसीत जमेल तसं समजावलं. आम्हाला अजून एक ट्रक व नंतर आणखीन एक लाल गाडी असा प्रवास करायचा होता. माझी चिंता कमी झाली नाही. माझे दागिने, पैसे व पासपोर्ट त्याच्याकडे. मला खूप असहाय्य वाटत राहिलं. याचा बेत तरी काय आहे? पण त्याचं वागणं दयाळू आणि सभ्य होतं. हा आमची कुठवर साथ देणार आहे? जणू काही माझ्या मनातले विचार ओळखून तो म्हणाला, मी खरं तर कोणाबरोबरही सरहद्दी पार पोचवायला स्वतः जात नाही. पण तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहात, म्हणून तुम्हाला सुखरूप पोचवायला मी येतोय. मला हायसं वाटलं. थोड्याच वेळात समोर आणखी एक ट्रक येऊन थांबला. आम्ही मोहसीनच्या सांगण्यावरून उतरून त्यात बसलो. पण तो आमच्या मागोमाग चढलाच नाही. त्याने नुसते आमचे पासपोर्ट माझ्या हातात कोंबले आणि म्हणाला, हे त्या दुसऱ्या ड्रायव्हरला द्या. आणि आमची नवीन ट्रक जोरात निघाली. मोहसीन दिसेनासा झाला. आता आपली आणि याची भेट परत कधीच होणार नाही. आणखीन एक ट्रक यू टर्न घेऊन आमच्या जवळ पोचला. आमची रवानगी त्याच झाली. हा एखाद्या जीपप्रमाणे उघडा होता. आता आमचा प्रवास डोंगराळ भागातून सुरू झाला. मी आत बसलेल्या माणसाच्या हातात आमचे अमेरिकन पासपोर्ट दिले. त्याने जणू काही एखादी अस्पृश्य गोष्ट धरावी तशी ते चिमटीत पकडून खिशात टाकले. थोड्या वेळात रस्त्याच्या कडेला एक ट्रक उभा करून फक्त आम्हा दोघींना मागच्या उघड्या भागात जाऊन बसण्याची आज्ञा करण्यात आली. आम्ही बसलो. काल रात्री त्या पत्र्याच्या झोपडीतच आपण थंडीने मरू असं वाटत होतं. पण आता या उघड्या ट्रकमध्ये भयानक थंडी आणि बोचरं वारं बघून असं वाटलं
कालचं खूप बरं, पण महातोपने हू की चू केलं नाही. आम्ही एकमेकींच्या कुशीत पडून राहिलो. अजून किती दिवस आपण तग धरू? आता तर अतिशय डोंगराळ भाग सुरू झाला होता. धक्क्यावर धक्के बसत होते. हाडे खिळखिळी झाली होती. परत एकदा आम्हाला ट्रकमधून उतरवून एका टॅक्सीवजा गाडीत बसवण्यात आलं. आता तुरळक वस्ती. मधूनच एखादी झोपडी लागत होती. पुढच्या माणसानं समोरच्या डोंगराकडे बोट केलं. डोंगर माथ्यावर एकटा माणूस उभा होता. बंदूकधारी असे सैनिक डोंगराच्या प्रत्येक सुळक्यावर उभे होते. अचानक सुसाटत गोळी सुटल्याचा आवाज झाला. नंतर आणखीन बरेच असे आवाज. प्रत्येकाचा प्रतिध्वनी डोंगरामधून घुमत होता. ड्रायव्हरने अचानक गाडी थांबवली. ड्रायव्हरचा आणि उरलेल्या माणसांचा चेहरा चांगलाच भेदरला होता. मी पण घाबरले. लांबून एक सैनिक पहारेकरी पळत आमच्या दिशेने बंदूक रोखून येत होता. माझ्या हातात ड्रायव्हरने आमचे पासपोर्ट घाईने कोंबले. मी न सुचून ते माझ्या घागऱ्याच्या घोळात कसे तरी लपवले. महातोब घाबरून माझ्या कुशीत शिरली. बोलू नको, डोळे मिटून झोपल्याचं सोंग घे, मी तिला सांगितलं. पहारेकरी आता बंदुकीची नळी गाडीच्या आत रोखून आमची पाहणी करायला आला. त्याच्या ड्रायव्हरशी काहीतरी जोरजोरात बोलणं झालं. शेवटी एकदाचा तो परत गेला. आमच्या ड्रायव्हरने सुटकेचा निश्वास टाकला. परत आम्ही निघालो. वाटेत तशा डोंगराळ भागातून जात शेवटी हायवेला लागलो. आमच्या समोरून आणि पाठीमागून लष्कराच्या ट्रक्सची वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालू होती. पुढे गेल्यावर समोर परत एक चेक नाकं होतं. पण आमच्या ड्रायव्हरने थोडे आधीच गाडी कडेला थांबवून आम्हाला खाली उतरवलं. ड्रायव्हरच्या शेजारचा माणूस पण आमच्याबरोबर उतरला. आम्ही चेकनाका टाळून जायचं होतं तर. महातोब आणि मी त्या माणसाच्या पाठोपाठ एका बर्फाच्छादित मैदानात शिरलो. चेकनाक्यावरच्या लोकांना आम्ही सरळ सरळ दिसू शकलो असतो. मग ही यातायात कशासाठी? वाघ पाठीमागे लागल्यासारखी आमची बिकट परिस्थिती झाली होती. अनेक मिनटं आम्ही तसेच दबत दबत त्या मैदानातून चालल्यावर आम्ही परत हायवेला लागलो. आता मागून एखादी जीप किंवा मोहसिनने सांगितल्याप्रमाणे लाल गाडी आम्हाला घ्यायला येईल अशी माझी अपेक्षा होती. पण तो आमचा माणूस पुढे पुढे चालतच सुटला आणि त्याच्या मागोमाग कडाक्याच्या थंडीत अडखळत ठेचकाळत आम्ही दोघी, एकदा चढ एकदा उतार. कितीतरी वेळ त्या रस्त्याने गर्दीतून वाहनांमधून आम्ही चालत होतो. कधीतरी बर्फावरून पाय घसरत होता, लचकत मुरगळत होता. बिचारी महातोब जपून छोटी छोटी पावलं टाकत जराही कुरकुर न करता चालत होती. असं अर्धा तास चालल्यावर एका जागी बसायला थोडी जागा होती. तिथं आमच्या वाटाड्याने आम्हाला थांबून जरा विश्रांती घ्यायला सांगितलं. खाणाखुणांच्या सहाय्याने त्याने तो जरा पुढे जाऊन परत येत असल्याचं सांगितलं आणि झपाझपा पावलं टाकत तो निघून गेला. त्या मोकळ्या बर्फाच्छादित रस्त्यावर मी आणि महातोब, आम्ही दोघीच. तो परत येईल कशावरून? त्याला अमालने त्याचे पैसे आधीच दिले आहेत. आता त्याला काय करायचं आहे आमच्याशी? आम्ही जीव मुठीत धरून देवाचं नाव घेत असं कितीतरी वेळ बसलो होतो, देव जाणे. तेवढ्यात जर कुणी रस्त्यात थांबून आम्हाला हटकलं, आमची चौकशी केली तर तर मी काय उत्तर द्यायचं? आणि त्या माणसाची किती वेळ वाट बघायची? आणि तो आलाच नाही तर? महातोब निश्चल बसून होते. फार वेळ झाला. आता काही तो माणूस येत नाही अशी जवळजवळ खात्रीच झाली. रात्र होईपर्यंत इथेच बसून राहायचं, मग पुढचं पुढे बघायचं असा मी निर्धार केला.
पण पुढे तरी काय करायचं? एक स्त्री आणि एक लहान मुलगी, एकटं रस्त्यानं सरहद्दीच्या दिशेने चालत सुटायचं. तुर्कस्तानच्या सरहद्दीवरचे पर्वत ओलांडायचे की या कडाक्याच्या थंडीत गोठून मरून जायचं. तो माणूस आता नक्कीच येत नाही. त्या क्षणी नेमकी मला हेलननं सांगितलेली गोष्ट आठवली. एक इराणी स्त्री व तिची मुलगी, अगदी या अशाच आमच्यासारख्याच परिस्थितीत त्यांना कुणीतरी सोडून दिलं होतं. मुलगी तडफडून मेली. ती बाई वेडी झाली, मरायला टेकलेली सापडली. तिच्या तोंडात एकही दात नव्हता. त्या थंडीने माझं शरीर आणि मन बधीर झालं होतं. पण अचानक मला लाल गाडीचे दिवे लांबून आमच्या रोखाने येताना दिसले. बघता बघता गाडी आमच्याजवळ येऊन थांबली. तो माणूस परत आला होता. त्याने आम्हाला लगेच लाल गाडीत बसवलं आणि आम्ही निघालो. 15 मिनिटांनंतर आम्ही एका लहानशा सिमेंटच्या घरापाशी आलो. घराबाहेर तोकड्या कपड्यातली लहान मुलं बर्फात दंगामस्ती करत होती. घराबाहेर बघावं तिकडे कपडे वाळत घातले होते. आम्ही खाली उतरताच बायका मुलांनी आम्हाला घेरलं आणि सगळे आमचं निरीक्षण करू लागले. मोठ्या लांब नाकाच्या बायका, घोळदार घागरे लावलेल्या, त्या बायका संशयाने माझ्याकडे बघत होत्या. जुदबाश, लवकर चला, असं म्हणून त्या परत आलेल्या माणसाने आम्हाला घराच्या मागच्या बाजूच्या व्हरांड्यात नेलं. तिथे आम्हाला आमचे बूट काढून ठेवावे लागले. मी फार थकले होते. त्यात मगाशी त्या माणसाची वाट पाहताना मनावर इतका प्रचंड ताण आला होता की त्याचा परिणाम म्हणून आता डोळे मिटत होते. आजूबाजूचं सगळं स्वप्नात चालल्यासारखं वाटत होतं. आम्ही बूट मोजे काढून आत शिरलो तरी त्या बायका मुलांनी आमची पाठ सोडली नव्हती. आतली खोली बरीच मोठी होती पण रिकामी. एका बाईने आम्हाला बसा अशी खूण केली. सारवलेल्या टणक जमिनीवर आम्ही बसलो. बायका आमच्या समोर येऊन बसल्या. मोठ्या मोठ्या डोळ्यांनी त्या रोखून बघत होत्या. एक सुद्धा हसायला तयार नाही. मग एकीने उठून चुलीवर चहा केला. एकीने मोठाले गार ढोण पावाचे तुकडे आणले. कुणीतरी अंगावर पांघरायला कांबळं आणून दिलं. अंगावर ते कितीही घट्ट ओढून घेतलं तरी थंडी काही भागत नव्हती. या बायकांच्या मनात तरी काय आहे? या सगळ्या कलकलाट केल्यासारख्या आपल्या भाषेत एकमेकींना काय सांगत असतील? आम्ही अमेरिकन आहोत हे त्यांना कळलं तर नसेल. हे कुर्द लोकही अमेरिकनांचा द्वेष करत असतील का? का शियापंथीय लोकांचे हे शत्रू म्हणजे पर्यायाने आमचे मित्र असतील? तो परत आलेला माणूस आमच्या शेजारी जमिनीवर फटकल घालून मुकाट्याने बसून राहिला. आता यानंतर काय? थोड्या वेळाने एक बाई एका 10-12 वर्षाच्या मुलाचं बखोट धरून आरडाओरडा करत आत आली. तिने रागानं त्याला काहीतरी बोलून महातोबच्या शेजारी बसवलं. तो मुलगा लाजून अंग चोरून बसला. शेजारी कमरेवर हात ठेवून ती बाई उभी राहिली. मला एकदम तिची भीती वाटली. हा काय प्रकार होता? हे भटक्या जमातीतले लोक, स्वतःच्याच देशात चोरासारखे राहणारे, आपल्याच लोकांशी वैर पत्करून जगणारे, आणि यांच्या आश्रयाला आम्ही. मला रडावंसं वाटलं. हे सगळं खरं होतं की स्वप्न? मुडी, त्याचा चेहरा माझ्या नजरेसमोर तरळला. आम्हाला या असल्या परिस्थितीत ढकलायला तोच जबाबदार होता. मला मारताना त्याच्या नजरेत फुललेला अंगार, महातोबला मारताना आग ओकणारे डोळे, ती मध्येच तरळून जाणारी वेडाची लहर, या मुडीच्या असल्या वागण्यापायीच मी महातोबला घेऊन पळून आले होते. आणि आता ही सगळी परकी माणसं एकत्र गोळा होऊन काय कुजबूज करत होती?
आमच्या विरुद्ध तर काही कट चालला नसेल. हा मुलगा कोण होता? या असल्या जमातीच्या लोकांची काही विचित्र रूढी तर नव्हती ना? त्यांनी जर महातोपचं याच्याशी लग्न वगैरे लावून दिलं तर? आता आता मात्र मी खरोखर घाबरले. इथे काय वाटेल ते घडू शकतं अशी माझी खात्री पटली होती. कशाला या फंदात पडलो आपण? हे लोक महातोपचा सौदा करत नसतील ना? अशा विचित्र नजरेने का बघतायत सगळे तिच्याकडे? यापेक्षा जन्मभर इराणमध्ये मुडीजवळ राहिलो असतो तरी चाललं असतं की. मीच दोषी आहे. महातोपला कशाला आणलं मी इथे? कशाला आणलं? थकवा आणि मानसिक ताणामुळे माझ्या मनाचा तोल ढळत चालला होता. मम्मी, मला भीती वाटते. मला नाही हे घर आवडलं. महातोप कुजबुजली. म्हणजे तिलाही काहीतरी वेगळं जाणवलं होतं. तो मुलगा कुतूहलानं महातोपच्या जवळ सरकून तिला अगदी खेटून बसला. पण त्याच्या आईने त्याला फटकारल्यावर तो लांब झाला. पलीकडे तो परत आलेला माणूस आपला घुम्यासारखा बसून होता. अर्ध्या तासाने खोलीत एक नवीन माणूस शिरला. तो येताच सगळे एकदम शांत झाले. बायकांनी लगबगीने त्याला गरम चहा आणून दिला व अदबीने मान खाली घालून उभ्या राहिल्या. तो आमच्याकडे ढुंकूनही न बघता जमिनीवर बसला. त्याने आतून कागद काढून त्याची एक सिगरेटसारखी लांब सुरनळी केली. त्यात काहीतरी पांढरी पूड भरली. चरस? गांजा की अफू? हा नक्की या लोकांचा प्रमुख होता. मग नीट निरखून पाहिलं तर समोरच्या भिंतीवर त्याचं चित्र लटकत होतं. आणि या एवढ्या बायका? हा याचा जनानखाना होता की काय? मम्मी, चल ना, मला इथे भीती वाटते. महातोप परत कुजबुजली. मी हातावरच्या घड्याळात पाहिलं. 3 सांजा झाल्या होत्या. चुप बस, बोलू नकोस, मी तिला म्हटलं. खोलीत आता खूप अंधार झाला. कुणीतरी मेणबत्ती लावली. मेणबत्तीच्या प्रकाशात तो सगळा प्रकार आणखीनच भीतीदायक दिसत होता. असे 4 तास आम्ही निशब्दपणे बसून होतो. त्या बायका, ती माणसं आणि आम्ही नुसते एकमेकांकडे रोखून पाहत होतो. अचानक बाहेरून कुत्र्याचं भुंकणं ऐकू आलं. खोलीतले सगळे टुणकन उठून उभे राहिले. थोड्याच वेळात साठी उलटून गेलेला एक म्हातारा आत आला. खाकी कपडे, डोक्यावर हॅट. प्रमुखाचं आणि त्याचं बोलणं झालं. नक्कीच आमच्याबद्दलच असणार. तो नवीन माणूस उत्साही आणि तरतरीत होता. मग एका बाईने आमच्याकरता दुसरे कपडे आणले. माझे आधीचे कपडे काढून मला हे नवे भले मोठे कपडे चढवले. त्या बाईने कपडे चढवण्याचं काम पूर्ण केल्यावर मला त्या अवतारात हालचाल करणं, श्वास घेणंसुद्धा कठीण झालं. तो म्हातारा निघण्याच्या तयारीने अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होता. आम्ही तयार होताच त्याने जवळजवळ हाकलून आम्हाला घराबाहेर काढलं आणि फुंकर घालून एकुलती एक मेणबत्ती पण विझवली. घरभर अंधाराचं साम्राज्य. आता आम्ही कुठे निघालो होतो बरं? पण हे घर सोडून निघालो होतो ही त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट होती. कदाचित आता आम्हाला रेडक्रॉसच्या ॲम्ब्युलन्समधून नेण्यात येणार असेल. घराबाहेर आलो तर अंधारात घोड्याचं फुरफुरणं ऐकू आलं. परत आलेल्या माणसाने आम्हाला आधार देऊन जवळजवळ उचलूनच घोड्यावर बसवलं आणि हाताने सलाम ठोकला. आता तो पुढे आमच्याबरोबर येणार नव्हता. यानंतरची जबाबदारी म्हाताऱ्यावर होती. त्या घोड्यावर बसणं ही एक परीक्षाच होती. कारण त्यावर खोगीर नव्हतं, नुसतं एक जाड कापड घातलेलं होतं. महातोप माझ्या पुढ्यात होती.
घोडा छोटासाच होता, गाढवा एवढ्या उंचीचा. आमच्या दोघींचं वजन हा कसं पेलणार होता. म्हातारा पुढे झपाझप चालू लागला. त्याच्या पाठोपाठ ते घोडं. मी गेल्या कितीतरी वर्षात घोड्यावर बसले नव्हते, त्यातही हे असलं घोडं. त्याला खोगीर नाही, त्यात थंडी. पेंगणारी माहतोब पुढ्यात. बर्फाचे छोटे छोटे ढीग पार करावे लागत होते. कधी एखादा ढिगारा घोड्याच्या पायाखालून निसटायचा. आवाज व्हायचा, आणि आवाज तर आमचा सगळ्यात मोठा शत्रू होता. न जाणो गस्त घालणाऱ्या एखाद्या पासदाराचं आमच्याकडे लक्ष गेलं तर. आज आपण इथे थांबूया. बघूया पुढच्या भागामध्ये बेट्टीचा आणि माहतोबचा प्रवास कसा होतोय. पोचतात का ते अमेरिकेला? सुखरूप पोचतात? उद्या ऐकूया. पुन्हा भेटूया.